गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बाजरी टॉपिकचं इरिगेशन पाहणार आहोत. बाजरी टॉपिकच्या इरिगेशनमध्ये फर्स्ट पॉइंट आहे, इट इज अन ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. ड्राउट रेजिस्टंट क्रॉप म्हणजे काय? ड्राउटचा अर्थ काय? दुष्काळ. रेजिस्टंट म्हणजे काय? प्रतिकार करणारं. इट इज अन ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. दुष्काळाला प्रतिकार करणारं क्रॉप आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, इट इज अ रेनफेड क्रॉप. रेनफेड क्रॉप म्हणजे काय? रेनफेड ऑलरेडी आपली टर्म झालेली आहे. रेनफेडचा अर्थ काय की फक्त आणि फक्त रेन वॉटरवरती, फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असणारं पीक आहे. इट इज अन रेनफेड क्रॉप. नेक्स्ट पॉइंट आहे, इन खरीप 1 to 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन मे बी गिवन. इन खरीप सीझन किती इरिगेशन द्यायच्यात आपल्याला? 1 to 2 irrigations may be given. Next point आहे, when it is grown as a irrigated crop, then critical growth stages like below. जेव्हा आपण बाजरी हे क्रॉप इरिगेटेड क्रॉप म्हणून घेणार आहे, आपल्याकडे जर वॉटर सोर्सेस अवेलेबल असतील तर तेव्हा आपल्याला कुठल्या कुठल्या स्टेजना बाजरी क्रॉपला इरिगेशन द्यायचं आहे, पाणी पाजायचं आहे, कुठल्या कुठल्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत. फर्स्ट आहे टिलरिंग स्टेज. टिलरिंग स्टेज मीन्स व्हॉट? टिलरिंग म्हणजे काय? फुटवे फुटायला चालू होतात. सोईंग केल्यानंतर एक 10 ते 15 दिवसांनी ही स्टेज येते. टिलरिंग स्टेज म्हणजे काय? नवीन फुटवे फुटायला चालू होतात किंवा नवीन त्याला पालवी फुटायला चालू होते, तेव्हा आपल्याला मस्ट आहे की बाजरी क्रॉपला इरिगेशन देणं. नेक्स्ट आहे फ्लॅग लीफ स्टेज. फ्लॅग लीफ स्टेज म्हणजे काय? फ्लॅग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? झेंडा. जेव्हा लीफ स्ट्रक्चर लाईक अ फ्लॅग होतं तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? इरिगेशन देणं मस्ट आहे. आणि नेक्स्ट आहे लास्ट स्टेज आहे ग्रेन फिलिंग स्टेज. ग्रेन फिलिंग म्हणजे काय? जेव्हा इयर हेड्स मध्ये जेव्हा ग्रेन फिलअप होत असतात, जस्ट लाईक दिस. हे आहे इयर हेड. बाजरी क्रॉपचं हे काय आहे? इयर हेड आहे. ह्या इयर हेड मध्ये जेव्हा ग्रेन फिलअप व्हायला चालू होतात तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? इरिगेशन देणं मस्ट आहे. ओके. फर्स्ट आहे टिलरिंग स्टेज. टिलरिंग स्टेज मीन्स व्हॉट? जेव्हा नवीन पालवी फुटायला चालू होते, जेव्हा नवीन ग्रोथ प्लांटची चालू होते तेव्हा इरिगेशन देणं मस्ट आहे. फ्लॅग लीफ स्टेज, जेव्हा लीफ स्ट्रक्चर लाईक अ फ्लॅग होतं तेव्हा इरिगेशन देणं मस्ट आहे. आणि नेक्स्ट आहे की ग्रेन फिलिंग स्टेज. इयर हेड. इयर हेड म्हणजे काय? बाजरीचं कणीस. ह्या कणसामध्ये फ्लावर जेव्हा कन्वर्ट होतं ग्रेनमध्ये, ग्रेन फील व्हायला चालू होतात तेव्हा इरिगेशन देणं मस्ट आहे. ओके. हे झालं इरिगेशन ऑफ बाजरा क्रॉप. नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग. ओके. हार्वेस्टिंग म्हणजे काय? कसं आपण बाजरी काढतो किंवा काढणी कशी केली जाते बाजरीची? हार्वेस्टिंग. फर्स्ट पॉइंट आहे ड्युरेशन. दॅट मीन्स बाजरी क्रॉप मॅच्युअर्स विदिन 80 to 90 days आफ्टर सोईंग. डिपेंड्स ऑन व्हरायटी. किती दिवस लागतात बाजरी क्रॉपला मॅच्युअर व्हायला? 80 to 90 days आफ्टर सोईंग. आणि अजून हे कशावरती डिपेंड असतं? डिपेंड्स ऑन व्हरायटीज ऑफ बाजरा क्रॉप. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे, हार्वेस्टिंग इज डन व्हेन लोअर लीव्स गेट ड्राईड अँड ड्रूप डाऊन. ड्राईड अँड ड्रूप डाऊन. कधी हार्वेस्टिंग करायचं आहे आपल्याला? हार्वेस्टिंग इज डन व्हेन लोअर लीव्स गेट ड्राईड अँड ड्रूप डाऊन. ड्रूप डाऊन आपल्याला माहिती आहे, खाली माना टाकणे. नेक्स्ट, द प्लांट्स आर कट टू द ग्राउंड लेवल. द प्लांट्स आर कट टू द ग्राउंड लेवल. कुठं कट करायचं आहे? ग्राउंड लेवलला प्लांट कट करायचा आहे. अँड केप्ट फॉर ड्राईंग इन टू द फील्ड फॉर 2 to 3 days. आफ्टर हार्वेस्टिंग ड्राईंग शुड बी डन ॲट द फील्ड up to 2 to 3 days. Next point आहे, they are tied into the bundles and carried for threshing purpose. After drying, all plants are tied into the bundles. त्याचे छोटे छोटे bundles तयार करा and carried for threshing purpose. Okay. थ्रेशिंग कसं करायचं आहे? मग मळणी कशी करायची आहे? The ear heads are threshed under feet of bullock or by using थ्रेशिंग मशीन और पॉवर थ्रेशर. आपल्याला माहिती आहे थ्रेशिंग आपण 2 ते 3 पद्धतीने करतो. बाय युझिंग थ्रेशिंग मशीन, बाय बीटिंग विथ स्टिक और बाय ट्रॅम्पलिंग अंडर फीट ऑफ बुलक. आपल्याला इथं बीटिंग विथ स्टिक करायचं नाहीये. दोनच मेथड आपण यूज करू शकतो. एक तर ट्रॅम्पलिंग अंडर बुलक फीट
or by using the threshing machine. Okay, and after threshing काय करायचं असतं, winnowing is done. Okay, after threshing winnowing is done. Okay, yield. yield मध्ये 2 पॉइंट्स दिलेले आहेत आपण, एक लोकल व्हरायटीज आणि एक हायब्रिड व्हरायटीज. ऑब्व्हियसली ऍज कम्पेअर टू लोकल व्हरायटी हायब्रिड व्हरायटीचं यील्ड कसं असणार आहे, नेहमी जास्त असणार आहे. ओके, आता लोकल व्हरायटीचं यील्ड किती आहे, 7 to 8 क्विंटल पर हेक्टर. आता इथे लक्षात ठेवण्याचं काय आहे, आपण चुकतो कुठं, युनिट मध्ये चुकतो. 7 to 8 kg मॅक्झिमम टाइम आपण गडबडीमध्ये एक्झाम मध्ये लिहितो. आता इथं काय आहे, 7 to 8 क्विंटल पर हेक्टर. आणि हायब्रिड काय आहे यील्ड, 20 to 25 क्विंटल पर हेक्टर. 20 to 25 क्विंटल पर हेक्टर. लोकल व्हरायटीपेक्षा हायब्रिड व्हरायटीचं यील्ड नेहमी जास्त असतं. नेक्स्ट आहे बाजरावरती पडणारा इम्पॉर्टंट पेस्ट फाउंड ऑन बाजरा. ओके, सगळ्यात फर्स्ट पेस्ट आहे ब्लिस्टर बिटल. ब्लिस्टर बिटल हे बघा इथे मी तुम्हाला शो केले ब्लिस्टर बिटलचा अडल्ट कसा आहे. बाजरा क्रॉप वरती फाउंड होणारी सगळ्यात सिरियस पेस्ट आहे ब्लिस्टर बिटल. ही आपल्याला इम्पॉर्टंट शॉर्ट नोट आहे एक्झामच्या दृष्टीनं. ब्लिस्टर बिटल. ओके, डॅमेजिंग स्टेज काय आहे बघा ब्लिस्टर बिटलची, नीम्स अँड अडल्ट्स. नीम्स अँड अडल्ट्स. नीम्स अँड अडल्ट्स अजून कोणाकोणाची डॅमेजिंग स्टेज असते, ऍफिड्स, जसीड्स, थ्रिप्स, व्हाईट फ्लाईज. कोण कोण, ऍफिड्स, जसीड्स, थ्रिप्स अँड व्हाईट फ्लाईज ची डॅमेजिंग स्टेज काय आहे, नीम्स अँड अडल्ट्स. आपल्याला लाईफ सायकल माहिती आहे कशी असते पेस्टची, त्याच्यामधली डॅमेजिंग स्टेज कुठली आहे, नीम्स अँड अडल्ट्स. दिस इज अडल्ट ऑफ ब्लिस्टर बिटल. ओके, मग नेचर ऑफ डॅमेज, कसं ब्लिस्टर बिटल डॅमेज करतं. फर्स्ट पॉइंट, इट कॉजेस डॅमेज टू बाजरा क्रॉप. इट कॉजेस सिरियस डॅमेज टू बाजरा क्रॉप. असं डॅमेज नाहीये, कसं डॅमेज आहे, इट कॉजेस सिरियस डॅमेज टू द बाजरा क्रॉप. नेक्स्ट पॉइंट आहे द नीम्स अँड अडल्ट्स बोथ. द नीम्स अँड अडल्ट्स फीड्स ऑन, काय खातात, द बोथ नीम्स अँड अडल्ट्स फीड्स ऑन पोलन ग्रेन्स अँड इन्फ्लोरसन्स. द नीम्स अँड अडल्ट्स फीड ऑन पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स जे असतात इयर हेड्स मध्ये कणसामध्ये तयार होणारे जे पोलन ग्रेन्स असतात ते फीड करतात. त्याचे फ्लावरचे पेटल्स पाकळ्या फीड करतात. इन्फ्लोरसन्स, इन्फ्लोरसन्सचा अर्थ काय, द बंच ऑफ फ्लावर. इन्फ्लोरसन्सचा अर्थ काय, द बंच ऑफ फ्लावर. ओके, बघा परत एकदा, बोथ नीम्स अँड अडल्ट्स फीड्स ऑन पोलन ग्रेन्स, इन्फ्लोरसन्स. नेक्स्ट पॉइंट आहे इन सिव्हिअर केस. इन सिव्हिअर केस इयर हेड्स विदाउट ग्रेन आर फॉर्म्ड. इथं आपण जी मागची इमेज बघितलेली, हा आता इयर हेड आहे. ह्या इयर हेड मधले सपोज जर फ्लावर्स फीड केले त्या अडल्टनी किंवा नीम्सनी किंवा पोलन ग्रेन्स फीड केले तर आपला रूल काय आहे, फ्लावर इज कन्व्हर्टेड इन टू ग्रेन. ओके, जर तुमचं पोलन ग्रेन्स आणि फ्लावरच जर डॅमेज झाले तर तुमच्या इयर हेडमध्ये, ह्या इयर हेडमध्ये कणसामध्ये ग्रेन्स फुलफिल होणारच नाही आहेत. द इयर हेड्स विदाउट ग्रेन आर फाउंड. मग शेतामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, इयर हेड्स तर दिसतील पण त्या इयर हेड्स मध्ये ग्रेन फुलफिल झालेले दिसणार नाहीये. क्लिअर, इयर हेड्स विदाउट ग्रेन आर फॉर्म्ड. अजून एकदा बघा नेचर ऑफ डॅमेज काय आहे, नीम्स अँड अडल्ट डॅमेजिंग स्टेज आहे. नेचर ऑफ डॅमेज काय करतात नीम्स अँड अडल्ट, नीम्स अँड अडल्ट्स कॉजेस सिरियस डॅमेज टू द बाजरा क्रॉप. नेक्स्ट पॉइंट आहे बोथ नीम्स अँड अडल्ट्स फीड्स ऑन पोलन ग्रेन अँड इन्फ्लोरसन्स ऑफ बाजरा. आणि ह्याचा रिझल्ट काय होतो, इन सिव्हिअर केसेस इयर हेड्स विदाउट ग्रेन्स आर फॉर्म्ड. इयर हेड्स तर दिसतील पण त्याच्यामध्ये ग्रेन फॉर्म झालेले तुम्हाला दिसणार नाहीत. इन शॉर्ट टोटली आपलं यील्ड काय होणार आहे, काय होणार आहे, यील्ड आपलं डिक्रीज होणार आहे ह्याच्यामुळं. ओके, देन कंट्रोल मेजर. कंट्रोल मेजर मध्ये बघा फर्स्ट पॉइंट आहे डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ऍट द रेट 20 kg पर हेक्टर. आता आपल्याला काय करायचं, डस्टिंग करायचं आहे. डस्टिंग ऑफ 1.3%, हे चुकायचं नाही. सगळ्या क्रॉप मध्ये होणारच आहे आपल्याला पुढे, हे ऑटोमॅटिक तुम्हाला ते पार्ट होऊन जाईल.
डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ॲट दी रेट किती वापरायचे आहे, किती यूज करायचे आहे, ॲट दी रेट 20 kg पर हेक्टर. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे स्प्रेइंग ऑफ 0.05% एंडोसल्फान और मोनोक्रोटोफॉस. आपल्याला आता काय करायचं आहे, स्प्रेइंग करायचं आहे. आपलं नेहमीचं काय आहे, एंडोसल्फान और मोनोक्रोटोफॉस. मोनोक्रोटोफॉस किंवा एंडोसल्फान तुम्ही काहीही स्प्रे करू शकता जेव्हा ब्लिस्टर बीटल आपल्या शेतामध्ये पेस्ट येईल तेव्हा. डस्टिंग 1.3% लिंडेन पावडर डस्ट करायचं आहे, धुरळणी करायची आहे पावडरची. डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ॲट दी रेट 20 kg पर हेक्टर अँड स्प्रेइंग ऑफ 0.05% एंडोसल्फान और मोनोक्रोटोफॉस. ओके. दिस इज important pest of Bajra topic. Okay, and these are the remaining pest of Bajra topic like stem borer, armyworms, aphids. Already आपण ह्या तिन्ही पेस्ट स्टडी केलेले आहेत, स्टेम बोरर, आर्मीवर्म, aphids. ओके. त्यानंतर आपण मूव ऑन होऊयात इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ बाजरा क्रॉप. ओके. इम्पॉर्टंट डिसीजेस बघा, सगळ्यात नंबर फर्स्ट इम्पॉर्टंट डिसीज आहे अर्गॉट डिसीज. कुठला डिसीज आहे, अर्गॉट डिसीज. हे आपण कधी नाव ह्यापूर्वी ऐकलेलं नाहीये किंवा हा जो डिसीज आहे हा इथून पुढे कुठल्याही क्रॉप मध्ये नाहीये. ब्लिस्टर बीटल पण तसंच आहे, अर्गॉट पण तसंच आहे. ब्लिस्टर बीटल आणि अर्गॉट हे दोन्हीही, ही पेस्ट हे डिसीज हे दोन्हीही फक्त आपण बाजरा टॉपिक मध्ये स्टडी करणार आहोत. आपल्या अख्ख्या सिलेबसमध्ये परत ह्या दोन, ही पेस्ट आणि हे डिसीज कुठेही नाही आहेत. त्यामुळे हे दोन्हीही एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, युनिक आहेत म्हणून ते महत्त्वाचे आहेत. ओके. अर्गॉट ही सुद्धा इम्पॉर्टंट शॉर्ट नोट आपल्याला बोर्ड एक्झामला आहे. ठीक आहे. आता हा अर्गॉट डिसीज कसा आहे बघूयात आपण. अर्गॉट डिसीज आता आपण सिम्पटम्स आणि कंट्रोल मेजर बघतो. ओके. तर अर्गॉट डिसीज मध्ये फर्स्ट पॉइंट आहे इट इज अन फंगल डिसीज. कसला डिसीज आहे हो हा, फंगल डिसीज. फंगल डिसीज म्हणजे काय, बुरशीजन्य रोग आहे. इट इज अन फंगल डिसीज. नेक्स्ट पॉइंट आहे अ पिंकी शुगरी सबस्टन्स ओज आउट फ्रॉम द अफेक्टेड फ्लावर हेड्स. बघा, कुठला सबस्टन्स फ्लावर हेड्स मधून ओज आउट होतो, सिक्रेट होतो, ह्याला काय म्हटलं जातं, पिंकिश शुगरी सबस्टन्स. थांबा मी तुम्हाला शो करते. ही इमेज आहे, हे हेल्दी इयर हेड आहे आणि हे अफेक्टेड, अर्गॉट अफेक्टेड इयर हेड आहे. थोडंसं आपण ह्याला जर बघितलं तर इथं आपल्याला कुठला कलर दिसतो, आता हे खूप अफेक्ट झालेला आहे त्यामुळे पिंकिश कलर कन्वर्ट झालेला आहे थोडासा रेड कलर मध्ये. इथं आपल्याला व्यवस्थित बघायला मिळेल पिंकिश शुगरी सबस्टन्स, पिंकिश कलरचा एक शुगरी सबस्टन्स ओज आउट होतो. ओज आउट होतो म्हणजे काय, सिक्रेट होतो. ओज आउट, ओज आउट फ्रॉम, कुठून सिक्रेट होतो मग, स्टेम मधून, रूट्स मधून, कुठून सिक्रेट होतो, फ्रॉम अफेक्टेड फ्लावर हेड्स. फ्लावर हेड्स म्हणजे काय, इयर हेडला, ह्या कणसाला जे काही हे छोटे छोटे फ्लावर्स लागलेले आहेत ह्या फ्लावर्स मधून पिंकी शुगरी सबस्टन्स काय होतो, ओज आउट होतो. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे शुगरी सबस्टन्स ड्रॉप्स ऑन लोअर लीव्स अँड ड्राइड अप. हा जो शुगरी सबस्टन्स आहे ह्या इयर हेड मधून, सपोज हे इयर हेड आहे, द शुगरी सबस्टन्स ड्रॉप्स ऑन, कुठं ड्रॉप होणार आहे, हा लोअर लीव्स वरती ड्रॉप होणार आहे. जो शुगरी सबस्टन्स ड्रॉप्स ऑन लोअर लीव्स फ्रॉम द अफेक्टेड इयर हेड. अफेक्टेड इयर हेड्स मधून हा शुगरी सबस्टन्स कुठं ड्रॉप होणार आहे, तुमच्या लीव्स वरती ड्रॉप होणार आहे. आणि ड्रॉप झाल्यानंतर काय होणार आहे, ड्राईड अप. ऑब्व्हियसली शुगरी सबस्टन्स आहे, शुगर लाईक क्रिस्टल आहे, त्यामुळे तो काय होणार आहे, तुमच्या झाडांच्या पानावरती, लीव्स वरती तो काय होणार आहे, नंतर ड्राय होणार आहे. आता जिथं हा शुगरी सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल हे लीफ आहे, जिथं हा शुगरी सबस्टन्स ड्रॉप होणार आहे तिथं काय होणार आहे बघा, द अफेक्टेड ओव्हरीज, ज्या ह्या लीव्स मध्ये ज्या अफेक्टेड ओव्हरीज आहे, द अफेक्टेड ओव्हरीज टर्न इन टू द ब्लॅक और टू द डार्क ब्राऊन कलर. ओके. कुठं कुठं हे होणार आहे, तुमचं जर ग्रीन लीफ आहे, ह्या ग्रीन लीफ मधलं इथं जिथं शुगरी सबस्टन्स ड्रॉप होणार आहे तिथला एरिया, तिथल्या ज्या काही अफेक्टेड ओव्हरीज आहेत ह्या टर्न कशामध्ये होणार आहेत, डार्क ब्राऊन और ब्लॅक इन कलर.
ओके, नेक्स्ट पॉइंट आहे अफेक्टेड ग्रेन्स आर पॉइझनस. अफेक्टेड ग्रेन्स, आता हे जे काही अफेक्टेड ग्रेन्स आहेत, फॉर एक्झाम्पल ही इमेज बघा, ह्याच्यामध्ये जे काही थोडेफार ग्रेन फुलफिल होतील, हे जे काही फुलफिल झालेले जे ग्रेन्स आहेत, द अफेक्टेड ग्रेन्स आर पॉइझनस, विषारी असतात ते, अँड नॉट युज्ड फॉर कन्झम्पशन. बघा, आणि कन्झम्पशन म्हणजे काय, खाण्यासाठी आपण यूज करू शकत नाही, इतका हा डिसीज सिरियस आहे. ओके, परत एकदा बघूयात आपण सिम्पटम मध्ये फर्स्ट पॉइंट आहे, हा कसला डिसीज आहे, फंगल डिसीज आहे, बुरशीजन्य रोग आहे, फंगल डिसीज. नेक्स्ट पॉइंट आहे पिंकी शुगरी सबस्टन्स ओज आउट फ्रॉम द अफेक्टेड फ्लावर हेड्स. कुठला सबस्टन्स ओज आउट होतोय, पिंकी शुगरी सबस्टन्स ओज आउट फ्रॉम द फ्लावर हेड. नेक्स्ट पॉइंट आहे दिस पिंकी शुगरी सबस्टन्स ड्रॉप्स ऑन लोअर लीव्स. ऑब्विसली आता हा पिंकी शुगरी सबस्टन्स इथून कुठे ड्रॉप होणार आहे, ज्या काही लोअर लीव्स आहेत तिथं काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. अफेक्टेड ओव्हरीज टर्न्स इनटू डार्क ब्राऊन. जो जिथं जिथं ते ड्रॉप होणार आहे तिथल्या ग्रीन लीफ मधल्या ज्या काही अफेक्टेड ओव्हरी जो असणार आहे ह्या ग्रीन कलर मधून कुठं कन्वर्ट होणार आहे, डार्क ब्राऊन. इन शॉर्ट त्याचं फोटोसिंथेसिस काय होणार आहे, लो होणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे अफेक्टेड ग्रेन्स आर पॉइझनस, दे आर पॉइझनस अँड नॉट युज्ड फॉर कन्झम्पशन. आणि आपण ते खाण्यासाठी खाद्यपदार्थ म्हणून वापरू शकत नाही. ओके, कंट्रोल मेजर काय आहे बघा, सीड्स आर ट्रीटेड विथ 20% brine water solution before sowing. 20% brine water solution before sowing. ही सीड ट्रीटमेंट आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये बघितलेली आहे, सीड ट्रीटमेंट ऑफ पॅडी मध्ये. ओके, तरीही मी एक्सप्लेन करते. सीड्स आर ट्रीटेड विथ 20% ब्राइन वॉटर सोल्युशन. ओके, 20% ब्राइन वॉटर सोल्युशन. काय करायचं आहे, आपल्याला ब्राइन वॉटर सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. द ब्राइन वॉटर सोल्युशन इज प्रिपेअर्ड. ब्राइन वॉटर सोल्युशन इज नथिंग बट द कॉमन सॉल्ट प्लस वॉटर सोल्युशन. Okay, the seeds are dipped into the solution and the diseased grains which are floats on the surface of water should be removed. ओके, जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकणार आहे ह्या सीड्स तेव्हा काय होणार आहे, जे डिसीज्ड सीड्स आहेत, ज्या अनहेल्दी सीड्स आहेत, ह्या कशावर कुठं फ्लोट होणार आहेत, द सरफेस ऑफ ब्राइन वॉटर सोल्युशन अँड दे शुड बी रिमूव्ड. नेक्स्ट पॉइंट आहे द हेल्दी सीड्स विच अक्युमुलेट ऍट द बॉटम ऑफ द बकेट. बघा, the healthy seeds which can accumulate at the bottom of the bucket, they are taken out and washed under clean water and used for sowing. Because of this treatment, we should control the ergot disease. ओके, आपण जेव्हा सीड ट्रीटमेंट बघितली होती तेव्हा पण आपण खाली त्या सीड ट्रीटमेंटच्या खाली एक लास्ट पॉइंट लिहिला होता, दिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर कंट्रोलिंग द अर्गॉट डिसीज. मग हा तो अर्गॉट डिसीज आहे. हा डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपल्याला बिफोर सोईंग कुठली ट्रीटमेंट द्यायची आहे, 20% ब्राइन वॉटर ट्रीटमेंट द्यायची आहे. ओके, आता अर्गॉट डिसीज हा एक VIMP डिसीज आहे, हा एक सिरियस डिसीज आहे. त्याचप्रमाणे अजून कुठले कुठले डिसीज आहेत जे बाजरा क्रॉप वरती फाउंड होतात, तर आहे स्मट, रस्ट अँड मिल्ड्यू. कुठले कुठले आहेत, स्मट, रस्ट अँड मिल्ड्यू. हे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. आता आपण फक्त फोकस करतो की जे इम्पॉर्टंट आहे. हे ऑलरेडी आपल्या नोटबुक मध्ये डिफरंट टॉपिक्स मध्ये आहेत. कुठलाही टॉपिक असू दे तो डिसीज चेंज होत नाहीये किंवा ती पेस्ट चेंज होत नाहीये. कळतंय? ओके, तर ब्लिस्टर बिटल ही इम्पॉर्टंट पेस्ट आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीनं, आणि अर्गॉट डिसीज ही सुद्धा एक इम्पॉर्टंट पेस्ट आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीने. तर आज आपण काय काय पाहिलं, बाजरी टॉपिकचं इरिगेशन मध्ये 3 क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. ह्या स्टेजेसना तुम्हाला तुमच्या बाजरी क्रॉपला, तुमच्या शेताला तेव्हा इरिगेशन पाणी द्यावंच लागेल. नेक्स्ट आहे हार्वेस्टिंग, यील्ड अँड इम्पॉर्टंट पेस्ट, ब्लिस्टर बिटल अँड इम्पॉर्टंट डिसीज, अर्गॉट डिसीज. आपला बाजरी टॉपिक इथं आज संपलेला आहे. थँक्यू.